प्रियने एका जनार्दनी, एका कोण महाराज जनार्दनी म्हणजे गुरु. मग म्हणतात की माझ्या गुरुरायांनी मला काय सांगितलं. माझ्या गुरुरायांनी मी जर पहिल्यांदा देवगिरी गडावर गेलो त्यावेळेला दरवर्षी मी सांगतो मला आवडतं. मग म्हणे गेल्यावर विचारलं तू का आलंस बा इथे. तर म्हणे मी कोण आहे विचारायला आलो. आपला प्रश्न सुटलाय का मी कोण आहे विचार केलाय का आपण कधी. पण उत्तर नाही सापडत. मी कोण आहे असा मी विचार केला तर अजून मला उत्तर सापडत नाही. सद्गुरुनाथ महाराज की जय. मग एका जनार्दनी संत सेवा जाणं. माझ्या गुरुरायांनी मला संत सेवा सांगितली आणि ती संत सेवा नुसती संत सेवा नाही. मग कशी सांगितली. जाणून घ्यायचंय, ओळखून घ्यायचंय संतांची सेवा, त्याचं महत्व काय आहे हे आम्ही लक्षात घ्यायचं. हे महत्व जोपर्यंत लक्षात घेत नाही तोपर्यंत आम्हाला अनुभव येणार. नाथमाऊलींना असा अनुभव आला. नाथमाऊली म्हणाले संत सेवा जाणून करायची. कोणतीही संत सेवा जाणून म्हणजे ओळखून करायची. संतांनी आम्हाला काय सांगितलेले. बसेवरी वैरण घातले, तातडीने जाते ओढिले, तेणे पीठ बारीक झाले. अवघड आहे ना. कोणाला दळायला येत असेल तर त्याला कळेल. दळायलाच येत नाही काय करणार नाही का. मग एवढा मोठा घास घातला बरोबर ओढलं. बरड धान्य त्याची कला आहे पण का जातं ओढण्याची कला आहे. आणि जातं ओढल्याने पोटाचा घेर कमी, पोटाला व्यायाम आहे. पण हे कुठं माहिती जातच माहिती नाही मुळात. मग त्याप्रमाणे बसेवर जर घातलं तर लवकर होणार नाही. मग आमच्या परमार्थाला आम्ही घाई करून उपयोग नाही. मग काय केलं पाहिजे. हळूहळू म्हणजे जाणून करायचंय, ओळखून घ्यायचंय. संत आम्हाला काय म्हणतात परमार्थाची काय करू नको बा. कारण काय तुझ्या मागे आम्ही संसार लावलाय. सगळे संत सांगतात प्रपंच आणि परमार्थाची सांगड घाला म्हणून जाणून करायचंय. हे महाराजांनी ओळखलं आणि म्हणून म्हणाले जाणून कर. एका जनार्दनी संत सेवा जाणून घ्यायची. आणि मग सांगितलं घडती कोटी यज्ञ स्मरण मात्रे. त्यांनी संतांनी आम्हाला जे नाम दिलेलं आहे ते नाम आम्ही विश्वासाने घेतलं तर 1 कोटी यज्ञ झाल्यासारखं आहे. कारण काय गीतेमध्ये सांगतात जपा विभूती योगामध्ये जपयज्ञस्मी, मी जपाचे यज्ञ. जपयज्ञ म्हणजे मीच आहे, दुसरा तिसरा कोणी नाहीये. मग जपयज्ञ म्हणजे मी जर आहे तर मग त्यासाठी आम्हाला केलं पाहिजे. सोप्यात सोपा सुलभ उपाय आम्हाला सांगितलेला आहे. घडती कोटी यज्ञ स्मरण मात्रे. सगळे संत आम्हाला सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पावे. राम म्हणे यज्ञ चाली यज्ञ पाऊला पावे. धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर. तीर्थव्रताचे माहेर, तीर्थव्रताचे माहेर. तीर्थव्रताचे माहेर, तीर्थव्रताचे माहेर. राम म्हणे ग्रासोग्रासी, राम म्हणे ग्रासोग्रासी. देवीला कोटी उपवासी, देवीला कोटी उपवासी. जेवला आणि उपाशी राहिला. आज आम्ही पुरणपोळी खाणार आहे आणि परत उपाशी राहणार आहे. हे कसं काय. संत आम्हाला असं कसं सांगतात. पण जाणून घेतल्यावर काय सांगितलं संतांनी. मग कवळ जो घ्यायचा आहे तो पूर्ण ब्रह्मय म्हणून घ्यायचंय. मग अन्न हे पूर्ण ब्रह्म असं जर आम्ही जेवलो तर आम्ही भगवंताला समर्पण केलं नाही का. मग मी जेवलो कसं. मी जेवला नाहीच आहे. मी जेवलोच नाहीये. मी सगळ्या आतल्यावर आम्हाला घातलेलं आहे. जेवीला त्याची उपवास. हे जाणून घेऊन जेव्हा करू त्यावेळेला कोटी यज्ञ जमेल. कोटी यज्ञ माहिती का. या सगळ्याच्या मध्ये तुकाराम महाराजांनी गाठ करून एक धोत्राचं खोकं मोठं घेतलं. रामामध्ये गाठून केलं वर टाकलं. एक जण आला व्याधी झाले. महाराज काय करू. मग सांगितलं शिष्याला सांगितलं जा त्यांना एक गाठ सोडू दे आणि याचं पुण्य त्याला दे म्हणजे त्याचं सगळं व्याधी जाईल. म्हणाले एकच हो म्हणते. ते एक गाठ सोडली, ते पुण्य दिलं, सगळी व्याधी गेली. कोणाचे महत्व. रामाचं महत्व आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलं रामनामाची गाठ सोडून दे.
मग ती दिली. म्हणजे कोटी यज्ञ जे आहे ते जाणून केल्याशिवाय असं नाही. मग याचं उत्तर दिलंय पुढं. कसं उत्तर दिलंय आणि आम्ही जाणायचं कसं, भगवंताला आम्ही जाणायचं कसं, त्याचं उत्तर पहिल्या चरणात दिलेलं आहे. जेव्हा संतांचे अभंग असतात ना, शेवटी त्यांना सांगायचं असतं आणि त्याच्यावरचं सगळं महत्व पहिल्या दुसऱ्या चरणामध्ये असतं. त्यांना काय म्हणायचंय ते. मग त्यांनी सांगितलं आधी अंत नाही जयाचे रूपासी. आधी पण नाही, अंत पण नाही. कोणाच्या रूपाला? भगवंताच्या रूपाला. आधी अंत नाही जयाचे रूपाशी, तोची संतापाशी तिष्ठत असेल. अहो आधी नाही अंत नाही हे कसं म्हणता तुम्ही? जन्म नाही, मरण नाही, येणं नाही, जाणं नाही, करता नाही, करविता नाही, असं कसं तुम्ही म्हणता? अकार नाही, उकार नाही, मकार नाही, ध्येय नाही, ध्याता नाही, ध्यान नाही, दृश्य नाही, द्रष्टा नाही, दर्शन नाही, त्रिपुटी नाही. मग आहे का तुझ्याकडे? मग कारण का? आधी का नाही, अंत का नाही त्या रूपाला? त्याला काहीही प्रारब्ध नाही. आम्ही आमची प्रारब्धाची गाठोडी इतकी मोठी घेऊन आलो, परमेश्वराला प्रारब्ध नाही. प्रारब्ध नसल्यामुळे तो केव्हाही कुठंही कसाही अवतार घेऊ शकतो, रूप घेऊ शकतो. या कारणासाठी आधी अंत नाही जयाचे रूपासी. आम्ही रूप बघायला जातो, रूप बघायला जातो. भंडारा डोंगरावर गेलेत महाराज, एकनाथी भागवत गीता 1100 पारायण केले बरं भंडारा डोंगरावर, आणि बसलेत आपलं जाऊन छान भागवत वाचत. एकनाथी भागवत वाचलं, पाखरं बसली अंगावरती, नामस्मरण चालू आहे, सगळं झालं. इकडून आपले आवडे आले, व डोक्यावरती घेतलंय पाटी आणि त्याच्यावर भाकरी, दूध सगळं घेतलंय, चालली आहे भाजी घेऊन. आणि येता जाता किती जरी पांडुरंगाला शिव्या देत असले तरी येता जाता रामकृष्ण हरी, येता जाता उठता बसता रामकृष्ण हरी म्हणत असायचं बरं. मग पाटी घेतली, म्हणाली काय करायचं, येड्याला घेऊन जायला पाहिजे भाजी भाकरी, म्हणून घेऊन निघाली. जाता 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 रस्त्यामध्ये काय झालं, बाबळीचा काटा. बाबळीचा काटा कोणाला टोचलाय का? खूप याद्या नव्हतात बरं निघायला आणि खूप दिवस दुखतो. मग तो बाबळीचा काटा टोचला. अरे काय करायचं, याला भाकरी घेऊन चालले आणि आता काटा टोचला, आता काय करू, रक्त यायला लागलं, सगळं झालं. मग म्हणाला पांडुरंग आता माझ्याकडे बघतं, काय करतोय, भजन करतोय, गाथा वाचतोय, पुस्तकं वाचतोय आणि भजन करतोय, मग मी काय करायला पाहिजे? काळजी घ्यायला पाहिजे ना, भक्ताची काळजी आहे. मग भक्ताची काळजी म्हटल्यावर केवढं सुरू आणि विठोबा गेला, हळूच सांगितलं काय झालं, काटा टोचलाय, हळूच काटा काढला, तो रक्त आलं, काटा काढला. तुझं नाव काय? माझं नाव विठ्या. आता मेल्या तुझं नाव विठ्या आलाच का तू? मग म्हणजे असाच आहेस तू नाटकं करणारा, अशी रूप घेतो, अशी नाटकं करतो. कधी श्याम करणं घोडा होतो, श्याम करणं घोडा होतो, आणि कधी गाढव होतो, गाढव होतो. मग हे सगळं असं नाही, वेगळं रूप कसं? मग हे रूप घेतलं, भाकरी घेऊन गेली. मी सांगितलं माझ्या पायात काटा मोडला का, आणि तो काटा हे झालाय आणि रक्त आलंय पायाला. हो की बरोबर आहे. तो विठोबा घेतो, काटा काढतो आणि तू देते शिव्या आणि तो गातो ओव्या. तो ओव्या गातो म्हणून तू शिव्या देतेस, नाहीतर तू शिव्या दिल्या नसत्या. आणि मग असं म्हणतात, म्हणजे रूपाचं कारण सांगितलं की वेगळं रूप पाहिजे तेव्हा. हे कामाजींसाठी कोणतरी हे झालं नाही का, महार नाही झालेलं का? श्रीमद भागवत पुराणातला पांढरा डुक्कर झालाय, आत्मौलीने वर्णन केलेलं आहे. वेळेला तू पांढरा डुक्कर वसी, पांढरा डुक्कर झाला, रूप बदललं, महत्व कळून. हे कशासाठी, हे रूप बदलायचं कशासाठी? आम्हाला महत्व कळायला तो काय आहे, ही चीज काय आहे, तो अनुभव काय आहे, तो आनंद काय आहे, हे आम्हाला कळण्यासाठी ही वेगळी वेगळी रूप. आणि म्हणून त्याला आधी नाही, आधी नाही. तो कसा आहे, भगवंत कसा आहे निश्चित ओळखायचंय. अनादि सिद्ध, निर्मळ, निश्चळ, म्हाताऱ्याहून म्हातारा, जुन्याहून जुना. आपण अपूर्ण आहोत, भगवंत पूर्ण आहे, राम पूर्ण आहे, आपण अपूर्ण. म्हणून आपल्याला
आधी अंत सगळं आहे. जन्म मरण कर्म धर्म सगळं आम्हाला आहे, त्याला काही नाही. म्हणून म्हटलं आधी अंत नाही जयाचे रूप असे. मग सांगितलं तोची संतापाशी तिष्ठ. तो असा जो भगवंत आहे, तो भगवंत संतांच्या ठिकाणी उभा राहतो. अरे का उभा राहायचं कारण आहे, काय जरुरी राहायची त्याची? बघा किती संतांची लक्षणं आम्हाला दासबोधात जेवढी सांगितले त्याच्यात दुप्पट भागवतात सांगितले. 30 लक्षणं सांगितलेत आम्हाला मोठी मोठी. आणि कृपादान हे लक्षण सांगितलेलं आहे. आणि या सगळ्याच्या इतकं सगळं सांगितलेलं असताना मग सांगितलं संतांपाशी तिष्ठा कसे. का बरं, कशासाठी? आत्मज्ञाने चौकडी संत माझी रूपडी तयावरती दृष्टी पडो कामिनी जैशी. आमची दृष्टी कशी पाहिजे संतांच्याकडे? एक गुण सांगितली जाणून ओळखायचे, जाणून संत सेवा करायचे. दुसरी गुण सांगितलेली आहे कामिनीचा अर्थ ओळखा, जास्त मी सांगत नाही. कामिनी जैसी, कशी दृष्टी संतांच्यावर करायची. मला संतांच्याकडे काहीतरी गोड गोष्ट मिळायला अशी ज्या वेळेला आम्ही इच्छा करू ना, त्यावेळेला आम्हाला गोड गोष्ट संत आत्मज्ञानाने चुकतील. कोणाला म्हणतात तो तू वेडा आहेस येऊ नको, तू शहाणा आहेस येऊ नको, तू श्रीमंत आहेस येऊ नको, तू भिकारी आहेस येऊ नका. नाही, कोणालाही नाही. सगळ्यांच्या ठिकाणी आमच्याकडे जी शांती नाहीये ना, ती शांती संतांच्या पायाशी घेऊन बसली. ती शांती सगळीकडे गेली, तुमच्याकडे गेली, यांच्याकडे गेली, यांच्याकडे गेली, सगळ्यांच्याकडे. ते म्हणले आम्ही नाही देणार बाबा, आम्हाला शांत राहणं जमत नाही. नाही आम्हाला शांत राहणं जमत नाही, आमच्याकडे तो अजिबात यायचं नाही. मग संतांनी केली कृपा, ये बाई माझ्याकडे, ये बाई माझ्याकडे. म्हणून संतांच्या चरणाशी गेली, तिला जागा दिली. आणि म्हणून आपण संतांचे पाय पडल्यावर शांती. माऊलींकडे गेल्यावर आमचे जीव का समाधानी नको, का शांती मिळते? देहूला गेल्यावर का शांती मिळते? महाराजांकडे गेल्यावर का शांती मिळते? याचं कारण आत्मज्ञानाने योग असतात, म्हणून आम्हाला ही शांती मिळते. संत कृपेचे माय बाप, संत कृपेचे दीपक. संत म्हणजे आमच्या कृपेचा दिवा आहे. त्यांच्या कृपेचा दिवा फक्त इथं लागायला पाहिजे. आत लागला की ज्ञानाचा दिवा लागलाच म्हणून समजायचं. संत कृपेचे दीपक साधकाचे माय बाप. जो साधक आहे ना, त्याच्या आई वडील आहेत, बाकी नाही हो, कोणीही नाही. आई वडील म्हणजे संत. मग सांगितलं तोची संतापाशी तिष्ठत असते, संतांपाशी राहत असते. कुठेही जा, मागे पुढे कुठेही गेलं तरी औरंगा बंका नाही का, त्यांच्यापाशी तो उभा राहिलेला आहे. अशी कडं टाकलं, असं टाकलं कडं आणि सांगितलं जा. घेतलं नाही, घेतलं नाही. कारण काय, अंतरंगामध्ये त्या पुढ्याचा विचार नाही, पांडुरंगाचा विचार आहे. हे जे ज्ञान आहे ते संतांच्याकडे असतं, म्हणून संतांच्या ठिकाणी तो उभा राहत असतो. पुढे सांगितलं गाता गीती साबळे भावे ती कीर्तन. तो का उभा राहतो? कारण काय आहे? कारण सांगितलं माऊलीने. ही कारण आपण लक्षात घ्यायची म्हणजे बरोबर येतं. काय होतं, काय सांगितलं, गाता गीती, त्याचं नाव काय? आम्हाला काय लता मंगेशकर सारखं सुरेख गाता येत नाही. वेडे वाकुडे गाईनं परी तुझाची म्हणवीन, तुझाच म्हणून घेणार आहे मी. मग मला येईल कसं काही, कसं येईल त्याप्रमाणे गाईन. रामनाम जसे येईल तसं गाईन. गाता गीती साबळे. साबळे म्हणजे सरळ शुद्ध, अतिशय सरळ. सरळ मनाची करून या वात, रात्रंदिन तुझा पाशी अर्पित तेवतसे. सरळ मन करायचं, त्याची वाट लावायची आणि नमस्कार. जेवढं सरळ म्हणणार तेवढे रिझल्ट छान. मग त्याप्रमाणे गाता गीती साबळे. साबळे म्हणजे सरळ शुद्ध मार्गाने जायचं. शुद्ध मार्गाने ज्या वेळेला जाऊ ना, आणि त्याप्रमाणे त्याचं कीर्तन करायचं. कीर्तन करायचं म्हणजे काय, आपण देवळात जाऊन कीर्तन करायचं नाही, कधी बसून नामस्मरण करायचं. त्याची कीर्ती आठवायची म्हणजे कीर्तन. त्याची जी कीर्ती आहे ना, ती कीर्ती आठवायची, प्रेमाने आठवायची. अशी तशी नाही, प्रेमाने आठवायची. मग गाता गीती साबळे भावे ती कीर्तन, तेथे नारायण नाचत. ज्या ज्याप्रमाणे ज्यांनी हे कीर्तन करावं, नामस्मरण करावं, त्याप्रमाणे तो नारायण तिथं नाचायला येतो. अहो असंच नाचत नाचत भगवंत
भगवंतानी काय केलं की सगळं उद्धव राहायला सांगितलं. बघ, मी भक्ताच्या मागे असतो, पुढे असतो, उजवीकडे असतो, डावीकडे असतो, सगळीकडे मी असतो. आणि माझे भक्त कोण कोण आहेत? मग 16व्या अध्यायात सांगितलं सगळे माझे भक्त आहेत. आणि उद्धव राया, तू पण माझा भक्त आहेस बरं, तू काय भक्त नाही असं नाही. लगेच अहंकार चढला. उद्धवराय म्हणला, अरे मला किती मोठे पण दिलं मी ना, मला मोठे पण दिलं त्यांनी, मग मी लाडका भक्त आहे, लाडका भक्त आहे. आपटलं खाली लगेच. सांगितलं तू जसा माझा भक्त आहेस ना, तसा हनुमंत माझा भक्त आहे. वनचर प्राणी जे आहेत ना, त्या प्राण्यांच्या वरती पण माझं प्रेम आहे. हनुमंत आहेत, जलचर प्राणी आहेत, त्यांच्यावर माझं प्रेम आहे. गजेंद्र मोक्ष, गजेंद्राच्या वरती माझं प्रेम आहे. अहो केवढं वरदान दिलंय. गजेंद्र मोक्षाच्या 35 श्लोक सकाळी उठल्याबरोबर पाठ करून म्हणायचे. आपल्याला आवडत असं म्हणून काय गजेंद्राने करावं, मुक्याच जनावर ही स्तुती करावी, केवढं अंतरंगातनं भक्तिभाव. मग त्यासाठी सांगितलं मी, तेथे नारायण नाचत असे, त्याला यावंच लागतं. नाही वैकुंठाच्या ठाई, नाही योग्यांच्या हृदयी, माझे भक्त गाती ठाई ठाई, तेथे मी इष्ट तो नारदा. मी तिकडे गेलो आणि जरूर नाचतो. हा अनुभवाचा विषय आहे. कीर्तनाला तुम्ही पंढरपूरला जा, देगलूरकर महाराजांच्या मठात जा, शांत बसून कीर्तन ऐका. नाही पांडुरंग आलं तर आपलं नाव तेवढा अंतरंगात बघायचं बरं का. हा अनुभवाचा विषय. मग तो कसा नाचतो तिथं बघायचं. मग असा तो नाचत असतो. प्रेमाने गातात वारकरी लोक आणि प्रेमाने म्हणत असतात, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. पंढरीनाथ महाराज की जय. मग सांगितलं, योगियांची ध्याने कुंठित राहिली, संत नामामृतवल्ली गोड वाटे. योगियांची ध्यान, योगी लोकांनी काय केलं? योगाची साधना केली, अष्टांग योग साधना केली. आणि त्या उद्धवरायाला सगळं सांगितलं, हे माझं अष्टांग योग साधन असेल. समाधी म्हणजे सांगितलं बरं का. सगळे ओळीने अष्टांग योग साधन सांगितले. आणि ती साधनं असं आहे बाबा, असं आहे बाबा, या साधनामध्ये समाधी लागायला पाहिजे. समाधी लागली नाही तर जन्म मरणाचा संपणार, उद्धार होणार नाही. समाधी लागायला पाहिजे. उद्धवरायाला प्रश्न पडला, समाधी लागायला पाहिजे, मग आता तू एवढं मागचं एवढं आख्यान दिलं, माझा बघतो माझा बघतो, हे कशाला अष्टांग योग साधन सांगितलं? मग सांगितलं, अरे अष्टांग योग साधन आहे हे कशासाठी आहे? हे परमार्थाला तुमची जोड आहे. प्रपंचात नवरा बायकोनी काम केल्याशिवाय, बायकोनी पैशाची जोड दिल्याशिवाय संसार चालत नाही. जोड द्यावी लागते. तशी ही योगाची जोड आहे. योग साधना ही एक जोड आहे. ती नाही केलं तरी काही फरक पडत नाही. मग पुढच्या वेळेला सांगितलं, या योग साधना जी आहे, या योग साधनेच्या पेक्षाही माझी भक्ती श्रेष्ठ आहे. त्याच्यामुळं कुंडलिनीच्या वाटे जाऊ नको, शक्तिपाताच्या वाटे जाऊ नको. तुला जो पिपिलिका मार्ग सरळ दिलेला आहे ना, त्या मार्गाने जा आणि माझी भक्ती कर, म्हणजे माझ्यापर्यंत येऊन पोचशील, माझ्यापर्यंत येऊन पोचशील असं सांगितलं. म्हणून त्यांनी सांगितलं, योगी यांची ध्यान आहे. योगी लोकांनी ध्यान लावलं. आपलं रामायणातला ऋषिशृंग ऋषी आणि पुत्र रामेष्ठी यज्ञ करायचंय. यज्ञ करायचं म्हटल्यावर त्याला यजमान पाहिजे. यजमान कोण होईना. मग शतानंदांचा विचार चालला. शतानंदांनी सांगितलं, तिकडं पर्वतावर ऋषिशृंग आहे, त्यांना बोलवायचं. पण ते तो ध्यान धारणा धरतात. योग्यांचे राणी कुंठित राहिली. मग त्यांचं ध्यान ओढायचं आणि त्यांना आणायचं आणि ती शतानंदाची मुलगी द्यायची, लग्न करायचं. मग पुत्र कामेष्ठी यज्ञ होणार आणि मग मुलगा होणार. म्हणाले ठीक आहे. मग ते पाठवल्या रंबा दोघी जणी. तर म्हणे तुम्ही कशाला आलात? आम्हाला गंड ऋषी म्हणतात, आम्ही इकडे आलोय गंड ऋषी म्हणून. मग कशा
कशाला आलं? आलोय तुमची भेट घ्यायला. नाचत 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 पुत्रकामेष्टीपर्यंत आणलं. टळलं की नाही साधन? सगळं साधन टळलं. मग आणल्यावरती पुत्रकामेष्टी यज्ञ झाला. मग रामाचं जन्म. मग रामाचं जन्म. भावार्थ रामायण सांगतो बरं असं. मग हे सगळं झालं. मग योगी यांची ध्यानाची आहेत ना, त्या ध्यानाच्या वेळेला रंभा, मेनका, उर्वशी त्या सगळ्या केव्हा येतील, कसे येतील, काय येतील, आणि 10,000 वर्षाचं तप वाया जाईल. मग ते ध्यान जे आहे ते कुंठित राहिलं, पुढे गेलं नाही, मार्ग सापडला नाही. म्हणून म्हणतात योगियांची ध्याने कुंठित राहिली, संत नामामृतवल्ली गोड वाटे. संतांची नामामृतवल्ली, शब्द सांगितला. संत नामामृत, संतांनी आम्हाला दिलेलं नामाचं अमृत, आणि त्या अमृताचं वेल आहे. वल्ली म्हणजे वेल. मग ती वेल जी लावलेली आहे ती वेल कशी गोड वाटते. कशी गोड वाटते? किती संतांनी आम्हाला काय सांगितलंय? संतांनी ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय रामकृष्ण हरी म्हणा, आणि जर म्हणून आनंद मिळाला नाही तर हे प्रतिज्ञोत्तर उघड ऐका. हे ही माझी प्रतिज्ञा आहे की रामकृष्ण हरी म्हणालात आणि आनंद मिळाला नाही तर तुम्ही म्हणालच नाही. अशा प्रकाराने दरवर्षी सांगावं लागतं मला. मग त्याप्रमाणे सांगितलं. ज्ञानेश्वर माऊली संत, त्यांनी सांगितलं रामकृष्ण हरी. तुकाराम महाराजांनी रामकृष्ण हरी सांगितलं. एकनाथ महाराज म्हणतात काही म्हणा पण काही करा. हरी बोला रेता, हरी बोला गाता, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, हरी बोला जेवता, हरी बोला खाता. अरे काही करताना भांडताना पण हरी बोला. मग हरी 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 ही हरिपाठाची रत्न हरिपाठ जो आहे त्याचा सगळाच हरी भरलेला आहे. मग नामामृत वेळ कुणी कुणी लावलेली आहे? लावली तुकाराम महाराजांनी, लावली ज्ञानेश्वर माऊलींनी, लावला एकनाथ महाराजांनी, लावला आपल्या गोंदवलेकर महाराजांनी. प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोलना जगा माझी, हाची सुबोध तुझा दुर्रायाला तहान प्रेमाची. काय पाहिजे? प्रेम पाहिजे. मग हे आम्हाला बोध दिलेला आहे, ही वेल लावलेली आहे. मग गुरुरायाला काय आवडतं? गोंदवलेकर महाराजांचा गुरु काय आवडतं त्यांना? श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. महाराज की जय. जय जय वीर समर्थ. आमचे संतांची खाण आहे. भारतभूमी म्हणजे अतिशय मोठी खाण आहे. पूर्वेला संत आहेत, पश्चिमेला संत आहेत, दक्षिणेला संत आहेत, उत्तरेला संत आहेत. सगळीकडे संत भरलेले आहेत. आणि ते विणतायत शेला, आणि शेला विणतात आणि आम्ही विणतो. सगळा शेला आहे, सगळा शेला विणतायला फक्तच. मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं ना, बजवरे भैया राम गोविंद, मग हरी बोल म्हणजे गोविंद हरी म्हणजे काय? नामामृत वल्ली. नामामृत वल्ली. चैतन्य प्रभू काय म्हणतात? हरी बोल हरी बोल हरी हरी बोल, हरी बोल हरी बोल हरी बोल हरी हरी सगळ्या संतांनी ही नामाची वेल लावलेली आहे. मग कुठल्या वेलीचं काय फुल आम्हाला घ्यायचंय? आम्हाला मोगरा घ्यायचा आहे. त्या मोगऱ्याच्या आणि 4 प्रकार आहेत. कुठला मोगरा आम्हाला घ्यायचा आहे? जाई जुई प्रेम घ्याली. जाई जुईचं फुल घ्यायचंय का मोगऱ्याचं फुल घ्यायचंय? शांती शेवंती फुलली. शांती हे आम्हाला घ्यायचंय. काय आम्हाला घ्यायचंय ते त्याच्यात अवलंबून आहे. आम्ही कोणतं नाम घेतो त्याच्यावर. मग त्याप्रमाणे संत नामामृतवल्ली गोड वाटे. कोणत्याही जीवाला गोड वाटणारच. इतकं मोठं ते मुळासकट काय आहे? त्या नामामध्ये आनंदाचा कंद जो आहे त्याचं बीज पेरलेलं आहे. आनंदाचा कंद जो आहे त्याचं बीज पेरलेलं आहे.
स्वरूपाने पेरले, आत्मस्वरूपाने पेरलंय, गुरु स्वरूपाने पेरलंय. एवढ्या सगळ्या लोकांनी पेरलेलं आहे म्हणून आम्हाला गोड वाटतंय. आणि म्हणून संत नामामृतवरती गोड वाटे आणि त्या वेलाचा फायदा आम्ही घ्यायचा. हे आमच्यावर अवलंबून आहे. कसा घ्यायचा आहे ते आम्हाला माहिती. तो घ्यायचा आहे. आणि मग सांगितलं म्हणून म्हणतात की या सगळ्या गोष्टीसाठी मी एकनाथ महाराज म्हणतात जनार्दन स्वामींच्या गुरुरायाच्या कृपेने ही संत सेवा कशी करायची हे मी जाणून घेतलंय, अभ्यास केलाय, अनुभव घेतलाय. आणि म्हणून मला हे रामनाम घेतल्यावरती कोटी 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 झाल्या यज्ञ स्मरण मात्र तेवढ्यासाठी होतं. बोला पटकन म्हणा. अरे जा जा जा
सद्गुरुनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. सगळे उत्सुक असाल ना तर काय म्हणावे सांगतात आम्हाला. काय सांगू मी तुम्हाला? गुरूंचं महत्व दरवर्षी सांगते, नाथांचं महत्व दरवर्षी सांगते. मग काय सांगू तुम्हाला? काय आहे? काहीतरी सांगितल्याशिवाय आनंद मिळत नाही, हो का नाही? मग आता अयोध्येला राम जायचं, सगळे लोक जायला लागले, आपल्याकडचे लोक पण जाऊन आले, काय काय लोक गेले यात्रेबरोबर गेले ट्रॅव्हल कंपनीचे करते आणि जाऊन दर्शन वगैरे घेऊन आले. मग रिपोर्ट मला मावली छान झालं दर्शन, अरे त्यात असंच झालं, छान झालं, तुम्ही जाऊन या असं ते मग हे सगळं झालं. आता रामरायाचं सगळीकडे वातावरण आहे, तर मग रामरायाचं थोडंसं वर्णन नको टाकायला. बघा कसं आहे, एकनाथी भागवतीला श्रीमद भागवत पुराणातला 11वा स्कंद जो आहे त्या 11व्या स्कंदावरती नाथ माऊलीने टीका लिहिली. 45,000 ओव्या लिहिल्या आणि त्याच्यामध्ये त्यांची शेवटची वेळ आली. वेळ आल्यावरती म्हणाले आता हा ग्रंथ कोण पूर्ण करणार? आहे की माझं गावोबा? सगळे शिष्य बघायला लागले, अरे गावोबा? हो म्हणे, गावोबा करेल पूर्ण. म्हटलं ठीक आहे, गावोबा पूर्ण करणार आहे. 45,000 ओव्या, त्याच्यामधलं युद्धकांड जे आहे त्या युद्धकांडापासून गावोबाने सगळं वर्णन केलं. गावोबांच्या ओव्या आणि नाथ महाराजांच्या ओव्या फरक नाही, अजिबात फरक नाही. तुम्ही वाचून बघा, तुम्हाला कळणारच नाही. ज्या वेळेला ते म्हणतात एकनाथ महाराजांनी माझ्यावर कृपा केली म्हणून मी पुढचं कथानक सांगतो आहे, असं ज्या वेळेला म्हणतील त्यावेळेला हे गावोबाचं आख्यान आहे असं कळतं. इतकी शिष्यावरती गुरूंची कृपा, इतकी मोठी कृपा असते. मग त्याप्रमाणे आज थोडंसं रामायणातून सांगणार. कारण का, एकनाथी भागवत झाला, कृष्ण पदवी मिळाली नाथ माऊलींना. काशीच्या यात्रेला गेले, गंगा घाटावरती तुळशीदासांची भेट पडली, कृष्ण पदवी मिळाली, राम पदवी मिळवा. राम पदवी मिळवण्यासाठी त्यांनी काय केलं, रामायण लिहा म्हणले. रामायण लिहायला सुरुवात केली. झोप येते कुठं, उठ, थापटे मारून उठवलं आणि सांगितलं उठ, रामायण लिही. राम पदवी मिळवली आणि राम पदवी ज्या वेळेला मिळवली ते रामायण पूर्ण झालं. आणि त्याच्यातलाच एक छोटासा भाग आपल्याला सांगायचा आहे. सगळं रामायण कुठलं वाचू कुठलं सोडू, भावार्थ रामायण असं त्या ग्रंथाचं नाव आहे. सगळीकडे भाव भरलेला आहे. आम्ही काय शेवया करतो, त्या शेवया कशासाठी करतो, त्या शेवया करून त्याची खीर का करतो, खीर कशाला करायची, वासना जळून जाण्यासाठी. सद्गुरुनाथ महाराज की जय. लाडू का करतो, विषयाचे लाडू संपण्यासाठी. असं एक एक वर्णन, जे पदार्थ सांगितले त्या पदार्थाची असा भाव सांगितलेला आहे नाथ माऊलीने. मग असा भाव सांगता सांगता भरताची वेळ. आता तुम्ही श्रीमद रामायण पाहताय का नाही मला माहित नाही, पण अतिशय सुंदर आहे, सुंदर आहे अगदी. मग त्याच्यामध्ये श्रीमद रामायणाच्या ह्याच्यामध्ये जसे जसे त्यांनी उल्लेख घेतलेले त्याचप्रमाणे भावार्थ रामायणाचा अभ्यास ज्या वेळेला नाथ माऊलींनी केला त्याच्यामध्ये सगळं भावार्थ लिहिलेलं आहे. मग तो कसा आहे, गाये दशरथनशं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानम् अकन्दलं नेत्रं प्रसन्नं माकारूढसीता कमलं लोचनं नीलनाभं कारतीतं मण्डलं चन्द्रं. महाराज की जय. हनुमान की जय. वीर समर्थ. महाराज म्हणाले काय आहे, राम पूर्ण आहे आणि मी अपूर्ण आहे
आणि अपूर्णाने पूर्ण करून माझ्याकडनं भागवत हे रामायण लिहून घेतलं. मी अपूर्ण आहे आणि राम पूर्ण आहे म्हणून त्यांनी माझ्याकडनं लिहून घेतलं असं सांगितलं. आणि ओळीने सगळे त्यांनी घेतलेले. त्याप्रमाणे आता रामायणामध्ये भरतभेट चालू आहे ते पाहतोय आपण. पण त्या भरतभेटीचं मी किती वर्णन करणार आहोत. किती छोट्या गोष्टी सांगितल्या नाथमाऊलींनी. पण थोडासा चित्ता द्यायचा आहे, सांगायचा आहे. तर भरतभेटीची उत्सुकता लागली. मग भरताने काय केलं, पादुका घेतल्या. सगळ्यांना ही कथा माहिती आहे. पादुका घेतल्या, राज्य चालवलं, इकडे रामाला वनवास आहे, सगळं आहे गोष्ट घरी. आणि असं करता करता भरत वाट पाहतो. बरं प्रेमाने वाट पाहतो. काय म्हणतो की माझा राम कधी येईल, माझा राम कधी येईल, माझा राम कधी येईल. 14 वर्ष 14 दिवस एवढं पूर्ण झाल्याशिवाय राम येणार नाही हे सांगितलेलं. 14 वर्ष पूर्ण झाली. मग कधी येणार, कधी येणार उत्सुकता लागली. 2 दिवस पूर्ण झाले. 2 दिवस पूर्ण झाले. वार्ता आली कानावर की अयोध्येला राम निघालेले आहेत, अयोध्येला राम निघालेले आहेत, अयोध्येला राम निघालेले आहेत असं म्हणता म्हणता अयोध्येला निघालेत राम. आणि मग उत्सुकता तर लागलेली आहे. अयोध्येला निघाले. हनुमंत आहे, सगळी वानरसेना आहे, सीतामाई आहे, सगळ्यांना बसवलेलं आहे विमानात. सगळं झालं. आणि मग रामरायाने सांगितलं हनुमंता, अरे माझ्या भरताला ना खूप उत्सुकता लागली. वेडा झालाय तो. त्या प्रेमापोटीनं तो वेडा झालेला आहे. मग आता त्याला काय करायचं. तू हनुमंत आहेस ना, तुला आणिमा लगिमा गरिमा सगळ्या विद्या माहिती आहेत. इथून तिथं तिथून तिथं. त्याच्यामुळे तू काय कर, त्याला आता एवढी उत्सुकता लागली आहे ना, तू असं कर, जाऊन पटकन निरोप दे की अयोध्येबद्दल रामराय निघालेले आहेत, सीतामाई निघालेली आहे, लक्ष्मण निघालेले आहेत, सगळे निघालेले आहेत. एवढी दे त्याला. बर म्हणले, म्हणजे सांगतो ना रामरायांचा आशीर्वाद घेतला. निघाले, सांगायला निघाले. मग आठवण केली. इकडं आले हनुमंत. कुठे आलं, काय आलं, तुम्ही कोण आहे. म्हणते कुठून आलं. रामरायांकडून. रामरायांकडनं. आणि कशाला. हनुमंत तुम्हाला भेटायला हे रामराय तुम्हाला भेटायला यायला लागले. अरे वा म्हटलं, मूर्छित पडला. केवढं भक्ताचं प्रेम, मूर्छितच एकदम. मग हनुमंताने सांगितलं, अरे मला भीती वाटते बाबा, आता हे जर इकडं असं झालं तर मी रामरायाला काय सांगू, निरोप तरी पोहोचू शकतो का नाही. परत हनुमंताने ध्यान घेतलं, व्यवहारात आणलं. परत आले आणि मग सांगितलं हनुमंतानी रामराय तुला भेटायला येणार आहे. 14 वर्ष 2 दिवस झालेले आहेत. आणखीन बाकी थोडे दिवस आहेत. मग अयोध्येसाठी निघालेलेच आहेत. रामराय निघाले, सीतामाई निघाली आहे, सगळे निघालेले आहेत. मग काय करायचं, चालायचं. मग अयोध्येकडनं म्हणजे वनवासातनं निघाले अयोध्येकडे यायला. जसं जाताना आश्रमामध्ये वेगळे वेगळे संत महंत ऋषी भेटलेत ना, त्याचप्रमाणे इकडं येताना पण भेटले. मग अगस्ती ऋषी भेटले, लोपामुद्रा भेटल्या. एवढे सगळे संत महंत येता पण आशीर्वाद घेतलेले. तिथे जायचं, मुक्काम करायचा, नमस्कार करायचा, आशीर्वाद घ्यायचा, रामराय. आणि तिथून पुढे चालायचं. पुढे चालायचं म्हटलं अगस्ती ऋषी तिथून निघाले. जा आता पुढे निघाले. भारद्वाज ऋषींचा आश्रम. भारद्वाज गोत्रातले भरद्वाज, भारद्वाज गोत्र आणि भरद्वाज मुनी आले. इकडनं निघाले का असं निघता 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 आले. आणि भरद्वाज मुनी आकाशाकडे पाहिलं. हे काय, कसं काय सगळं दिसतं. आकाशामध्ये सगळी पिवळ्या रंगाची उधळण. विमान येत आहे, सगळा पिवळा अवतार. रामाचा ड्रेस पिवळा, राम दिसायला पिवळा, लक्ष्मण पिवळा, सगळंच पिवळं. आणि सोन्याने चमकावं तसं आकाश चमकलेलं आहे. मनात मध्ये खूप छान वर्णन केलं. मग हे सगळं असं तिथं आलं. त्यांनी पाहिलं, अरे रामराय आले, रामराय आले, रामराय आले. उधळण झाली. राम सर्वांगी सावळा, राम सर्वांगी सावळा, हेम अलंकारे पिवळा, हेम अलंकारे पिवळा, राम सर्वांगी सावळा, राम सर्वांगी सावळा.
पूर्ण प्रकाश पिवळी सगळी ती नटलेली आई सीतामाई राम लक्ष्मण सगळे आणि ते विमान ते आल्याबरोबर भरद्वाज मुनींना एवढा आनंद आणि आनंदाच्या याच्यामध्ये आशीर्वाद रामराया तू आलास रे मला भेटायला आलास रे मला भेटायला बोलवला हाताला धरून नेलं पखरड घातली पूजा केली माझी पूजा कशाला करता नाही नाही म्हणे तू राम आहे ना मला जो अनुभव दाखवला ना आकाशातला सगळा राम सर्वांगी सावळा मला पूजा केल्याशिवाय तू कसा जातोय इकडनं जायचं नाही म्हटला म्हणे मी पटकन तुझी पूजा करतो पूजा करण्यासाठी पूजेचं साहित्य घेतलं पूजा केली काय असेल ते फळ दिलं फळ खायला घातलं सगळं केलं पूजा व्यवस्थित केली सगळं झालं आणि मग रामाने सांगितलं एवढी सगळी पूजा केलीस ना सगळी पूजा केली ना तुम्ही तर माझा वर मागा म्हटल्यावर भरद्वाज मुनींनी काय मागावं आम्ही काय मागतो सांगितलं भरद्वाज मुनी म्हणाले रामराया अरे तुला मी काय वर मागायचा आणि मी कशासाठी मागायचा अरे तुला वर मागणारे आम्ही अधम आहेत अधम आम्ही काय वर मागायचं तुला हे अधमता राहील आमच्याकडे नाही मला वर नकोय नाही म्हटलं दिल्याशिवाय जाणार नाही काहीतरी तुम्हाला द्यावं लागतं म्हणून मी जाणार नाही म्हणाले रामराया मग द्यायचंय ना मागेन ते द्यायला पाहिजे म्हणाले ठीक आहे मागेन ते देतो मागेन ते काय मागितले बरं बघा गुरुच्या विषयी आमच्याकडे काय काय असतं आणि भारद्वाज मुनींनी काय मागितलं निर्विषय निराभिमानी निर्विकल्प आणि समसमान बुद्धी समसमान बुद्धी एवढंच मला दे मला बाकी काही नको आणि म्हणून संतांनी काय केलं आम्हाला पुत्र केलं मांजर केलं संताद्वारी कुत्रा झालो आणि पुढे घरासारखे सोडलं तुकाराम महाराज म्हणतात आणि हे काय म्हणतात नाथमाऊली विदेशी पाहुणी नयना विदेशी म्हणजे कोणीही आलं तरी विदेशी पाहुणी नयना सोहम भावे भूमिकेनं जाणार तू माझंच आहे सोहम 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 भावे भूमिकेनं जाणार गुरुद्वारी सुना गुरुच्या द्वारात आणि काय म्हणेन गुरुच्या द्वारी उतरवून गुरु 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 असं म्हणेन आणि हेच मागणं तर भरद्वाज मुनी ते मागितलं म्हणाले मला बाकी काही नको हे मला एवढंच दे निघाले तिथनं झालं दोघांची भेट झाली प्रेम झालं देणं घेणं झालं आलिंगन झालं या हृदयाचं त्या हृदयात घातलं आणि सगळं झालं गोड निघाल्यावरती अयोध्याजवळ यायला गेले मग हनुमंतांनी सांगितलं भरताला की मूर्छित पद्धतीला उठवलं आणि सांगितलं अरे भरतराया आता रामराय येणार आहेत तयारी करा मोठी तयारी करा अयोध्या नगरी सजवा अयोध्या नगरीमध्ये सगळे शृंगार करा आणि हेमकुंभ आहेत ते सगळे तयार करा सगळे अयोध्या नटवा म्हणून सांगितल्यावरती तो म्हणायला लागला एवढे दिवस झाले तरी अयोध्या नटवायची पण मला भेटत नाही ना तो मला भेटत नाही त्याचं काय मग हनुमंतांनी काय सुंदर उपदेश दिला अरे किती जरी अयोध्या नटवली किती जरी सजवली आणि काही झालं तरी तू भगवंताच्या रामाच्या ओळीने रामाच्या प्रेमाने रामामुळे तुला वैराग्य प्राप्त झाले का रामाला प्रेम जे पाहिजे ते प्रेम तुझ्याकडे नाही प्रेमे विण नाम वांझोटे प्रेमे विण वैराग्य खोटे प्रेमाशिवाय वैराग्य नाही प्रेमाशिवाय वांझोट प्रेम आहे असं करू नको आलाय ना तो त्याचं स्वागत करायला अंतरंगात तू बोलव त्याला असं मूर्छित पडू नको अंतरंगात त्याला बोलव म्हणून सांगितलं झालं ना म्हणतात ते खरे मारुती रायाने सांगितलं ते चुकलं आपलं आपण त्या भरतपेटीला नुसतंच उत्सुक झालंय जात तर का नाही अजून काही पोचत नाही तिथपर्यंत त्याला काय अर्थ आहे सांगितलं ते बरोबर आहे म्हणून मग सुरुवात केली अंतरंगाने बोलवायला झालं नटली सगळं झालं आणि आता भरत येणार आणि अयोध्येचं विमान आलेलं आहे सीतामाई आल्या सगळं झालं रामदर्शनासाठी राम उत्सुक आहे भरत भेट आणि रामाची होण्यासाठी तो काही एकमेकासाठी उत्सुक आहे तुझे मागे करतात डोळ्यातनं गळ पाणी आलं
अरे रामराया, तुझ्या भेटीसाठी मी मुकलो का नाही? मी काय केलं? एवढे तू पादुका आणल्या, सेवा केली, सगळं केलं, परंतु तुझी भेट मला झाली नाही ना. आणि मी सौमित्राकडनं आईचा उपहास, तो जे काही बोलला ते पण मला सहन करावं लागलं. आणि हे सगळं करत असताना तू किती अंतरला असेल मला. तर एवढं अंतर माझ्या तुझ्यात माझं तेवढं अंतर कशाला हवं? एवढं नकोय म्हटल्यावरती भरत आणि राम दोघांची भेट झाली. जीवांनी उतरलं, दोघांची भेट झाली. सगळ्या प्रेमाश्विनी पाय सगळे झाले, आलिंगन झालं. या हृदयातलं त्या हृदयात घातलं. सगळा विषय संपला. आनंदाचा आनंदी आनंद, आनंदी आनंद. अष्टसात्विक भाव भरताच्या ठिकाणी उभे. भरताच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव उभे राहिले. आणि गंगा आणि सागराचं जे मिलन आहे बघा, तुम्ही गंगासागर एकी बार म्हणून सांगितलंय. सब यात्रा अनेक बार, गंगासागर एक बार असं म्हटलेलं आहे. मग ती गंगा जी आहे ना, त्या होडीत ना आपण जातो ना, ती गंगा कुठे कळत नाही. किती प्रयत्न करा, गंगा आणि सागर मिलन कुठे आम्हाला कळत नाही. वेगळं काढताच येत नाही. वरून बाजूला काढून दाखवा बरं, होत नाही की नाही. तर त्याप्रमाणे गुरु आणि शिष्य एकरूप झाल्यावर वेगळं काढता येत नाही. आणि वेगळं काढलं तर शिष्य नाही, शिष्य नाही. त्याप्रमाणे भरत आणि राम या दोघांची भेट झाली. गंगा सागराला मिळाली. अष्टसात्विक भाव झाले. रामाच्या ठिकाणी दर्शन झालं. सीता माऊली आल्या. नंतर लक्ष्मण आले आणि लक्ष्मणाला आलिंगन दिलं. त्यावेळेला मला तुझा खूप राग आला होता बरं. आता माझं राग सगळं संपलेलं आहे, सगळं माझं संपलं आणि आलिंगन झालं. आणि त्या ठिकाणी राम, लक्ष्मण आणि भरत त्रिपुटी संपली, त्रिशुद्धी संपली, एक झाली. शत्रुघ्न, भरत आणि राम हे पण एकत्र झाले. आणि ह्या सगळ्या माता त्या पण वाट बघायला लागल्यात. पण भरताची भेट व्हायला पाहिजे ना. अष्टसात्विक भाव संपेनात म्हटल्यावर वाट बघत राहिल्यात. मग या सगळ्यांची भेटाभेट झाली, उरावरी भेट झाली, सांत्वन झालं, भरताला आनंद झाला. आणि या आनंदाच्या नंतर वसिष्ठ ऋषी भेटले. वसिष्ठ ऋषी म्हणतात, रामराया, अरे 14 वर्ष 14 दिवस आम्ही कसे घालवलेत आम्हाला माहितीये का? काय तुला सांगायचं म्हणे. या सगळ्याच्या मध्ये आम्हाला किती कष्ट झाले झाले. म्हणून आनंदी आनंद झाला. तिथेही आनंद दिला रामराजांनी. वसिष्ठ ऋषींना दिला. आणि वसिष्ठ ऋषींना दिल्यावरती भरत पण फसलाय. सगळ्या माता तिथे आहेत. माता आहेत म्हटल्यावरती अगोदर मोठी कोण आहे? कौसल्या. मोठ्या कौसल्याच्याकडे जायला हवं का नाही? म्हणजे नाही. निर्वैर सर्व भूतेषु. अगोदर काही मातेचं दर्शन घेतलं. तुझ्यामुळे ऋषीमुनी भेटते, तुझ्यामुळं संत सेवा झाली, तुझ्यामुळं निर्भय होऊ शकतो. रामराया, तुझी अशी माझ्यावर कृपा असते. तुझी जी कृपा आहे ना ती अशी असू दे म्हणून मागणं मागितलं. सगळे अयोध्यानगरीमध्ये आलेले, आनंदी आनंद झालेला आहे. अशी भरत भेट झाली. असं प्रेम जे आहे, असं प्रेम आम्ही भगवंताला देत. प्रेमी विण वैराग्य खोट. आणि प्रेमे विण प्रेम हे भक्ती बांजोटी. मग आपल्याला बांजोटी करायची कशी करायची आपल्याला. याप्रमाणे ही भरत भेट झाली. आज माऊलींनी भरताचं खूप वर्णन केलंय, पण आपल्याला वेळ खूप कमी मिळाला. तेवढ्यातच थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. माऊलींनी काय सांगितलं हे सगळं सद्गुरूच्या चरणी अर्पण. सद्गुरुनाथ महाराज की जय. मग अशा ह्याच्यासाठी आम्हाला काय करायचंय? 16व्या अध्यायामध्ये महात्माजींनी सांगितलं, गुरूंनी आम्हाला एखादा दगड जरी दिला ना त्यांच्या हातनं तरी आमचं सोनं होतं. पण तो दगड कसा घ्यायचा आहे ते आम्हाला माहित नाही, असं कळत नाही आम्हाला.
देवा करुणा भावा गडी सर्व गोडी देई सदा आसी सुखे खाला हे आम्हासी हे आम्हासी आदि अंत नादी जयाचे रूपासी आदि अंत नादी जयाचे रूपासी तोची संकल्पासी तीर्थदर्शे तोची संकल्पासी तीर्थदर्शे आदि अंत नादी जयाचे रूपासी आदि अंत नादी जयाचे रूपासी गाता गीत सावणे भावे ते कीर्तन गाता गीत सावणे भावे ते कीर्तन ते नारायण